बातमी नाशिकमधून। नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ संपल्यानंतर देखील मतदान सुरूच आहे। निफाड तालुक्यातील ओझर आणि नाशिक शहरातील बीडी भालेकर मैदानावरील मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी जमा झालेली आहे। अंधारातही मतदार मतदानासाठी रांगेत उभे आहेत आणि यामध्ये महिलांची संख्या अधिक आहे। हे मतदान पूर्ण होण्यासाठी तब्बल 10 वाजतील असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातो। याच उशिरापर्यंत चाललेल्या मतदान प्रक्रियेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। सकाळी 7 वाजेपासून सुरू झालेली नाशिकमधील मतदान प्रक्रिया संध्याकाळच्या 6 वाजल्यानंतर देखील सुरू आहे। खरं तर 7 वाजेपासून 6 वाजेपर्यंतची मतदानाची वेळ होती, मात्र ही वेळ संपल्यानंतर देखील मतदान केंद्राच्या आतमध्ये प्रवेश केलेला मतदारांना मतदान बजावण्याचा हक्क आहे आणि त्याच अधिकारामध्ये आता ह्या लोकांना मतदान करू दिलं जाते। विशेषतः महिलांची गर्दी जी आहे ती या मतदान केंद्रांवरती आपल्याला पाहायला मिळते। नाशिकमधल्या बीडी भालेकर मैदानावरती आपण आहोत आणि बीडी भालेकर हे संवेदनशील मतदान केंद्र आहे आणि या संवेदनशील मतदान केंद्रावरती मतदानाची वेळ झाल्यानंतर देखील मतदारांची गर्दी होते आणि त्यामुळे अनेकदा वाद होतात। मात्र प्रशासनाकडून करण्यात आलेलं नियोजन, पोलिसांचा असलेला कडेकोट बंदोबस्त यामुळे कुठलाही वाद न होता नाशिकच्या या बीडी भालेकर मैदानावरची मतदान प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मतदानाची वेळ संपून 1 ते 1.5 तासाचा वेळ झालेला आहे आणि त्यानंतर देखील नाशिकमधल्या अशा काही मतदान केंद्रांवरती मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडताना दिसते। आतापर्यंत जवळपास 60% इतकं मतदान जे आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। त्यानंतर मात्र काही लोक जे आहेत ते 6 वाजेनंतर देखील आतमध्ये आलेले आहे आणि त्यामुळे या सगळ्या लोकांचा मतदानाचा हक्क बजावल्यानंतरच नाशिक जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येचा अर्थात मतदानाचा आकडा जो आहे, टक्केवारीचा आकडा जो आहे तो त्यानंतरच समोर येईल। नाशिकच नाही, निफाड असेल, दिंडोरी असेल, नांदगाव असेल, येवला असेल आणि त्या बाजूला सिन्नर आणि इगतपुरी असेल या भागामध्ये देखील अनेक मतदान केंद्रांवरती अशा स्वरूपाची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मतदानाचा अंतिम आकडा यायला रात्रीचे 9 किंवा 10 वाजू शकता अशा प्रकारचा अंदाज प्रशासनाने वर्तवलेला आहे। मात्र रात्री उशिरापर्यंत मतदान केंद्रांवरची गर्दी हा नाशिककरांचा उत्साह दाखवणारी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। नंदुरबार जिल्ह्यात मतदानाची वेळ संपल्यानंतर ही मतदान सुरू आहे। नवापूर विधानसभा मतदारसंघात 20 ते 22, 20 ते 25 मतदान केंद्रांवर अद्याप मतदान सुरूच असल्याचं कळतंय। तहसील कार्यालयाजवळच्या शिवाजी हायस्कूल जवळ मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि या ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी 1 तास लागण्याची शक्यता आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नवापूर मतदारसंघात 75% मतदान झाले। पंढरपूर मंगळवेढ्यात अद्याप मतदान सुरू असल्याचं कळतंय। अनिल नगरमधील मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे आणि केंद्र क्रमांक 43, 44, 45, 46 वर मतदान पार पडते। मतदानासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। तर सोलापुरात MIMच्या कार्यकर्त्यांचा अतिउत्साह पाहायला मिळाला। मतदान प्रक्रिया संपताच सोलापुरात MIMच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला। किडवाई चौक परिसरात जल्लोष करण्यात आल्याचं कळतंय आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतोय, ज्यामध्ये अजून निकाल बाकी आहे पण त्याच्या अगोदरच मतदान प्रक्रिया संपल्यानंतर MIMच्या कार्यकर्त्यांनी किडवाई चौकात जोरदार जल्लोष केलाय, आतषबाजी केली आहे। तर रत्नागिरीमध्ये मतदान संपल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। उदय सामंत यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केलेला आहे आणि यावेळी महायुतीचे उमेदवार उदय सामंत हे विजयी होतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। तर पुणे शहराच्या खडकवासला मतदारसंघात तिरंगी लढत होते। अशातच मतदान संपताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांनी विजयी मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला। यावेळी कार्यकर्त्यांनी सचिन दोडकेंना खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली आणि त्याचबरोबर मतदारसंघात त्यांच्या विजयाचे बॅनर देखील झळकले आणि त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला। बिटकॉइन घोटाळ्याची सीबीआयकडून तक्रार करण्यात आलेली आहे। 2 जणांविरोधात आता सीबीआयकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे। अमित आणि अमन भारद्वाज विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आल्याचं कळतंय। महाराष्ट्रातील कथित बिटकॉइन घोटाळ्याची गंभीर दखल जी ती सीबीआयनं घेतली आहे। या प्रकरणी 2 जणांविरोधात सीबीआयनं तक्रार दाखल केली। या प्रकरणी अमित आणि अमन भारद्वाज या दोघांविरोधात सीबीआयनं ही तक्रार दाखल केल्याचं कळतंय। इतर 4 आरोपींच्या नावाचा या तक्रारीत समावेश आहे।